ओ भाऊ जरा जपून बर का, शेपटी मारित असते ती. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आता जळगावचा पूर्ण सफर संपला होता. प्रथमेश आलता आपल्याला सोडवायला. रात्रभर ट्रेनचा प्रवास करून आम्ही सकाळी पोहोचलो होतो गुजरात मध्ये. आमचं नशीब लय भारी भाऊ, पूर्ण बस खालीच होती. हे काय शोधत होते काय माहिती, यांना तर म्हणलं आपण तिकीट काढले, कंडक्टर येत नाही बस मध्ये. जाऊ द्या, इकडे गारा एवढं वाजत होतं ना, तरी नवीन भाऊ आपल्याला सगळेच न्यायला आलता हो. रूमवर पोहोचलो, आवरून लगेचच साईटवर निघलो भाऊ. आता आपले कामाले पेंडिंग पडलेले होते. या साईट वरती ना आपल्याला काकडे लावायची. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं ना, आपण कोरे घेऊन चाललो होतो. याच साईट वरती लागत होते. बेड मेकरने आपण बेड वगैरे तयार करून घेतले होते. त्याच्यावर ना आता नळ्या पसरायचं काम चालू होतं. त्यानंतर मग लगेचच आपल्याला मल्चिंग टाकायचंय त्याच्यावर. तसं 2 एकरामध्ये आपलं मल्चिंग टाकून झालेलं होतं. इकडे गाया मस्त चरत होत्या. घरी आलो तर रत्नदीप भाऊंचे पण पार्सल आलतं. ते पॉवर बँक होती, त्यांच्यापेक्षा मीच ज्यादा वापरतो होती. घरी 5-10 मिनिटं थांबलो. आपल्याला लगेच शामपुरा साईट वर जायचं होतं व्हिजिट करायला. आपल्या पाठीमागच लगेच ट्रॅक्टर आला होता. आता प्लॉ मारायचं काम होतं. तसं पण या साईडचं पण पूर्ण काम झालं. आपल्याला नाही दुधी लावायची. आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीवर जास्त करून नांगर मारते, पण इकडे ना जास्त करून प्लॉच मारला जातोय. काका